आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या माजी महापौर राजलक्ष्मीताई भोसले आपलं देखील मनपूर्वक स्वागत। सन्माननीय सुनील अण्णा टिंगरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रथमतः माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांना सन्मानित करावं। हॅलो, या ठिकाणी आता बस करा, दादांना बोलायचे फक्त। आज या ठिकाणी आपण सर्वजण ज्या गार्डनच्या ओपनिंग समारंभानिमित्त उपस्थित आहात, खरं तर ते बऱ्याच 3 वर्ष जवळपास याचं काम चाललं आणि त्या कामाच्या उद्घाटन समारंभानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार ज्यांच्या निधीतनं हा खरा उपक्रम चालू झाला, ते आमच्या भगिनी राज्याच्या मंत्री आदितीताई तटकरे, ॲक्च्युली थोडा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई, उपस्थित मान्यवर सर्वच, कारण वेळ कमी आहे त्यामुळं दादांना बोलायचं असल्यामुळं मी थोडक्यात ओळखतो। खरं तर दादा हा प्रोजेक्ट जवळजवळ बऱ्याच वर्षापासून लोकांची खर्डीमध्ये एकही उद्यान नव्हतं, त्यामुळं बऱ्याच जणांची मागणी होती। इलेक्शन काळामध्ये फिरत असताना मला लोकांकडनं मागणी आली होती आणि ती इथं कन्सिडर करून आपण जवळपास 7.5 एकराचं हे राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्कचं निर्मिती केली आणि ह्या गार्डनमध्ये जवळपास सर्व समाजाला, सर्व स्तरातील याला म्हणजे लहान मुलांना असू दे, त्याच्या टॉडलर्सला असू दे, मोठ्या मुलांना असू दे, महिलांना असू दे, ज्येष्ठ नागरिकांना, यांचा सगळ्यांचा विचार करून या गार्डनचं विकसित करण्यात आलं। आणि आज माझं सौभाग्य आहे की ह्या भागामध्ये आपल्याला पुणे शहरामध्ये कुठेही जिजाऊ मातेचा पुतळा नव्हता आणि ते आज आपल्याला ह्या भागामध्ये एक मेघडंबरीच्या खाली राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी ह्याचा आपण पुण्यातला दुसरा पुतळा बसवतोय। लाल महालानंतर हा पहिला पुतळा आपण या ठिकाणी बसवतोय आणि आपण सर्वजण या ठिकाणी ज्यांच्या भाषणासाठी खरं तर ताईंना पण बोलत होतो, पण 10च्या आतमध्ये भाषण कंप्लीट करायचे, म्हणून मी जास्त न बोलता या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि दादांना विनंती करतो की आपण लोकांना मार्गदर्शन करावे। हॅलो, या ठिकाणी नामदार अजितदादा पवार साहेबांचा सन्मान सन्माननीय सुनील अण्णा टिंगरे यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। असा हा भव्य दिव्य ऑक्सिजन पार्क, राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्कचा लोकार्पण सोहळा माननीय दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। त्याचबरोबर सन्माननीय आदितीताई तटकरे यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे। माननीय सुनील अण्णा टिंगरे यांना विनंती करतो आपण आदितीताई तटकरे यांना सन्मानित करावं। त्याचबरोबर सन्माननीय रुपालीताई चाकणकर आपणाला देखील सन्मानित करण्यात येत आहे। आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार, विधिमंडळातील माझे सहकारी सुनील टिंगरे, मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदिती तटकरे, रुपाली चाकणकर, राजलक्ष्मी भोसले, उषाताई कळमकर, बंडू खानवे, अर्जुन गरुड, बाबासाहेब कलांडे, राजेंद्र कोरेकर, माझ्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातले जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला मला बराच उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आज कॅबिनेट होती आणि बरेच महत्त्वाचे विषय 41 विषय होते आणि नंतर एकविरा, त्यानंतर कान्याचं हॉस्पिटल, त्याच्यानंतर जगनाडे महाराजांच्या समाधीचा कार्यक्रम आणि मग मी इकडं आलो। बरेच दिवस माझ्या मागे सुनील लागलेला होता की दादा, युतीच्या सरकारच्या माध्यमातून काही कामं वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे। त्याच्यामध्ये येरवडा भाजी मंडईचं नूतनीकरणाचं काम, त्याला आम्ही मगाशी भूमिपूजन केलं, त्याला काही कोटी रुपये खर्च येणार आहे। येरवडा शास्त्रीनगर चौक येथे उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन केलं, त्याला अतिशय इथल्या नागरिकांची सातत्याने मागणी होती आणि सुनीलचा त्या बाबतीमध्ये पाठपुरावा चालू होता, त्यालाही यश आलं आणि ते जवळपास 95-96 कोटी रुपयाचं काम, त्याचं आपण भूमिपूजन केलं। मला वेळ झालेला होता, त्याच्यामुळे शिवथडी यात्रेला
उद्घाटनाला जाता आलं नाही, पण माझी सहकारी आदित्य तटकरेंनी जाऊन त्याचं उद्घाटन केलं. आत्ता आपल्या सर्वांच्या साक्षीनं राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क हे 15 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्चून 7.5 एकरामध्ये हे सगळं उभं केलेलं आहे. त्याचं उद्घाटन, त्याचं लोकार्पण आपल्या सर्वांच्या साक्षीनं आत्ता झालं असं मी ह्या निमित्तानं जाहीर करतो. कालपासून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपण नेहमीच स्त्री शक्तीला एक श्रीशक्तीचा, मातृशक्तीचा जागर करतो आणि तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. आणि असं असताना आज या महत्त्वाच्या दिवशी मला त्यांनी तारीख मागितली होती, वेळ बराच झालेला आहे, त्याच्यामुळं त्यानं थोडक्यात प्रस्तावित केलं 10 वाजता माईक बंद करायचं आहे, त्याच्यामुळे मला भाषण करावं लागलं. मी खरं तर इथल्या जुन्या लोकांना माहिती आहे, परंतु नवीन मतदारांना माहिती नाही. 1991 साली मी त्यावेळेस काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातनं उभा होतो आणि त्यावेळेस चंदननगर, खराडी, वडगाव, शेरी वगैरे हा सगळा भाग, हवेलीचा भाग हा बारामती लोकसभा मतदारसंघात यायचा. त्याच्यावर एकेकाळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काही महिन्याकरता का होईना इथं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. नंतर काही राजकीय घडामोडी घडल्या, पवारसाहेबांना दिल्लीला जावं लागलं, मला दिल्लीतनं इकडे यावं लागलं, त्याच्यावर मी खासदारकीचा राजीनामा दिला. परंतु तेव्हापासून मी मनात ठेवलं किंवा या भागाने आपली पाठी कोरी असताना देखील आपल्याला मनापासून मी तरुण असताना साथ दिली. त्याच्यामुळं नंतरच्या काळात अनेक पदं मला महाराष्ट्रातल्या जनतेच्यामुळं भूषवायला मिळाली. त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद असेल, मंत्रिपद असेल, विरोधी पक्षनेतेपद असेल, राज्यमंत्रीपद असेल, आमदारकी असेल. आणि त्याच्यावर ज्या वेळेस मला पुणे महानगरपालिकामध्ये देखील 10 वर्ष आमच्या विचाराची लोक तिथं काम करत होते, राजलक्ष्मीताई असतील, वैशाली असेल, मोहनसिंग राजपाल आपल्या हयात नाही आहेत ते असतील, किंवा इतर माझे चंचला कोदरे पण आज हयात नाही, ती त्यावेळेस महापौर होती. अशा काही सहकाऱ्यांना आम्ही त्यावेळेस महापौर म्हणून ह्या शहराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली होती. त्यावेळेस इथं पाण्याचा प्रश्न होता. आपण बामा आस्केटचं पाणी ह्या परिसरामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आजही लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढते. इथं नागरीकरण झपाट्याने होतं आहे. IT चे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या इथं आलेल्या आहेत. आणि हे सगळं होत असताना पूर्वीचा हा ग्रामीण भाग, हा जिल्हा परिषदेमध्ये मोडणारा, हा ग्रामपंचायतीमध्ये येणारा भाग, परंतु त्याचं नागरीकरण झाल्यानंतर अनेक लोक कामधंद्याच्या, नोकरीच्या निमित्तानं ह्या परिसरामध्ये आली. काही आमच्या पुणे जिल्ह्यातली पण आली, विशेषतः माझ्या शिरूर तालुक्यातली पण बरीच लोक इथं राहतात, आजूबाजूच्या भागातली राहतात, आणि काही भारतातनं पण आलेली इथं राहतात. तसं बघितलं तर आता माझं वडगाव शेरी हे कॉस्मोपॉलिटन अशा प्रकारचा मतदारसंघ झाला आहे. सर्व जाती धर्माचे लोक इथं गुण्यागोविंदाने राहतात. आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची तीच विचारधारा आहे की सेक्युलर विचारांनी पुढं जायचं, सर्वांनी एकमेकाला साथ द्यायची आणि आपल्या राज्याला पुढं नेण्याचा प्रयत्न करायचा. आज मला एका गोष्टीचं समाधान आहे, देशाचे 3ऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यानंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा कालच निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. वडगाव शहरीकरांनो, हा एक ऐतिहासिक निर्णय. या निर्णयाचं जगभरातील मराठी भाषक आणि मराठी प्रेमींना खरोखरीच फार आनंद झालेला आहे. याबद्दल जगभरातल्या सर्व मराठी भाषिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला माहिती नाही काहींना, परंतु या निर्णयामुळं तुमच्या माझ्या मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभव हे जगभर पोहोचवलं जाणार आहे. मराठी भाषा ही ज्ञान भाषा आहे, अर्थज्ञानाची भाषा आहे. ही बनायला मदत होणार आहे. महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो. वडगाव शहरीकरांनो, खरं तर मी 26 ऑगस्टलाच ह्या परिसरामध्ये आलेलो होतो. त्यावेळेस एक चांगल्या प्रकारचं GST भवन आपण या परिसरामध्ये बांधलंय, त्याचं मी उद्घाटन केलं.
मध्यवर्ती क्रमांक 2 येरवड्याचं आम्ही ते भूमिपूजन केलं. जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख इमारतीचं आम्ही भूमिपूजन केलं आणि प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा येथील पुरुष आणि महिला वॉर्डाच्या इमारतीचं पुनर्बांधणीचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. करोडो रुपयाची कामं ह्या परिसरामध्ये चाललीत. मी मगाशी सांगितलं की इथं आमचा मागासवर्गीय समाज पण राहतो, बहुजन समाज पण आहे, भटका समाज पण आहे, अल्पसंख्याक समाज पण आहे, परंतु इतर मागासवर्गीय समाज पण आहे, परंतु सगळेजण या बाबतीमध्ये अतिशय आपलेपणाने एकमेकाला साथ देण्याचं काम करतात. मागच्या महिन्यात मी इथं महिला बालविकास भवन आणि अहिल्यादेवी भवनची पाहणी करून आलो. लवकरच त्या ठिकाणी भव्य दिव्य अशा प्रकारच्या 2 इमारती सुरू करण्याचा, उभ्या करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. वडगाव शहरीकरांनो, सुनील टिंगरेला तुम्ही यावेळेस 5 वर्षाच्या करता निवडून दिलेलं होतं. आम्हाला 1 वर्ष विरोधी पक्षामध्ये राहावं लागलं. 1 वर्ष आमचं करोनामध्ये गेलं, आमचं म्हणजे सगळ्यांचंच गेलं. 3च वर्ष आम्हाला मिळाली, परंतु 3 वर्षामध्ये स्वतः सुनीलनं महानगरपालिकेचा निधी असू द्यात, राज्य सरकारचा निधी असू द्यात, DPDCचा निधी असू द्यात किंवा आमदार निधी असू द्यात, या वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून खरेच दिवस या भागामध्ये माझ्या ओळखीचे, माझ्याशी नेहमीच संपर्क साधणारे अनेक नागरिक आहेत आणि ते म्हणायचे की दादा, आम्ही त्या वडगाव शेरीच्या परिसरामध्ये राहतोय, पण आम्हाला चांगली उद्यान नाही आहे. हे आम्ही PWDच्या मार्फत त्यांनी त्याच्यामध्ये टेंडर वगैरे काढलेलं होतं आणि माझ्या पुणे शहरामध्ये नागरीकरण कॉन्क्रीटचे वेगवेगळ्या इमारती, उंच टॉवर उभे राहत असताना तिथं उद्यान गार्डन पण चांगल्या पद्धतीने असलं पाहिजे आणि तोच विचार 7.5 एकराच्या जागेमध्ये सुनीलने त्या ठिकाणी केला आणि एक धडाकेबाज आमदार या नात्याने सुनीलच्या रूपानं तुम्हाला लोकप्रतिनिधी मिळालेला आहे. वडगाव शहरी मतदारसंघात विकासासाठी तो सातत्याने प्रयत्न करत असतो. मधी आपल्या इथं BRT केलेलं होतं, तेव्हाही ॲक्सिडेंट व्हायचे, रस्ते बारके व्हायचे, अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्या भागातनं आम्ही फ्लायओव्हर मोठा त्या इथून पार शिक्रापूरच्या पुढपर्यंत आम्ही त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. गडकरी साहेबांचं माझं बोलणं झालं. राज्य सरकारची जी जबाबदारी आहे ती अर्थमंत्री या नात्याने मी उचलायला तयार आहे, त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. आज पण इथं आल्यानंतर इथं 15 कोटीचं हे सगळं काम असलं तरी मला वाटतं अर्धा एकर का काहीतरी जागेमध्ये पार्किंग त्या बाबतीमध्ये आहे. आणि मला आत्ताच माझे अधीक्षक अभियंता सांगत होते की दादा, इथल्या पार्किंगच्या बद्दल आपल्याला आणखीन काही निधी लागणार आहे. मी त्यांना विचारलं की किती निधी लागणार आहे. त्यांनी सांगितलं 9 कोटी साधारण निधी पाहिजे. कशा करता पाहिजे? पार्किंग म्हणजेच वाहनतळ. तुम्ही इथं आल्यानंतर काही जण चालायला येतील, काही जण गप्पा मारायला येतील, काही जण मुलं खेळायला येतील. इथं ओपन जिम पण आहे आणि त्याच्यामुळं फुटबॉल असण्याची गरज आहे. इथं गरजू विद्यार्थ्यांच्या करता सुनीलच्या मनामध्ये एक चांगली अभ्यासिका पाहिजे. त्यासाठी एक बहुमजली इमारत त्या शेजारी आपल्याला पाहिजे आणि पार्कसाठी संरक्षण भिंतीचं बांधकाम हे आहे. ह्या सगळ्याला जवळपास 9 कोटी रुपये लागत आहेत. मी उद्याच्याला ह्याकरता 9 कोटी रुपये मंजूर करून त्यांच्या हातामध्ये देईन. त्याबद्दल आपण काळजी करू नका. परंतु राहिलेलंही काम वेळेमध्ये पूर्ण करण्याचा अधीक्षक अभियंता PWD तुम्ही इथं आहात, तुमचं आणि संबंधितांचं काम आहे. सुनील, त्याबद्दल तुझा पाठपुरावा आणि आपल्या बाकीच्या कार्यकर्त्यांचा, माझे नगरसेवक नगरसेविका यांचं सगळ्यांचं ह्याकडे लक्ष आहेच आणि त्यामुळं ही पण अडचण मी आजच्या निमित्तानं तुमची दूर करतो. शेवटी मिळालेल्या सत्तेचा आणि पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. ही शिकवण आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेली आहे आणि त्याच्यातून आम्ही सगळेजण पुढं वाटचाल करतोय आणि त्याच्याचमुळं एक चांगलं इथं उद्यान हे इथं झालेलं आहे आणि हे ऑक्सिजन पार्क हे सगळं उभं करत असताना इथं आपण जी छोटीशी तिथं मेघडंबरी टाईप राजस्थानहून दगड आणलाय. मेंटेनन्स फ्री काम करण्याचा प्रयत्न हा इथं झाला. कारण मागं काम चालू असताना मला पण 1-2दा सुनीलने इथं पाहणी करायला आणलेलं होतं आणि त्याच्यामुळं
मी पण त्यावेळेस सांगितलेली होती की अशी झाडं लावा की लोकांना पण त्याच्यातनं समाधान मिळालं पाहिजे, पक्ष्यांना पण त्या झाडावर आपण बसून घरटं करावं असं वाटलं पाहिजे. एक नैसर्गिक वातावरण ह्या 7.5 एकराच्या परिसरामध्ये निर्माण झालं पाहिजे. आणि धकाधकीच्या जीवनामध्ये काम करत असताना, दिवसभर राबत असताना काही सकाळी आणि संध्याकाळी काही घटका इथं येऊन एक थोडासा स्वच्छ हवेचा, ऑक्सिजन पार्कमध्ये बसून आनंद घ्यावा, अशा प्रकारचं एकंदरीत चित्र इथं निर्माण झालं पाहिजे. आणि ह्याच उद्देशाने हे काम इथं उभं राहिलेलं आहे. हे पुण्यातलं आपलं पहिलं ऑक्सिजन पार्क आहे. 7.5 एकर जागेत या ऑक्सिजन पार्कचा विस्तार आहे. 25,000 देशी वृक्षांची लागवड इथं करण्यात आलेली आहे, जेणेकरून सध्याच्या कॉन्क्रीटचं जंगलमध्ये लोकांना नॅचरल फॉरेस्टचा अनुभव घेता यावा. 750 मीटर लांबीचा वॉकिंग ट्रॅक आहे. ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी विशेष पॅगोडाची सोय केलेली आहे. जर ते चालताना दमले, थोडंसं बसावं लागलं तर तशा पद्धतीनं त्यांना बसण्याची व्यवस्था निवारा टाईप असली पाहिजे, म्हणून आपण ते पॅगोडे केलेले आहेत. लहान मुलांच्यासाठी ड्रायडेक फाउंटन आपण केलेलं आहे. ओपन थिएटर इथं आहे. व्यायामासाठी क्रॉसफिट आणि ओपन जिम अशाही गोष्टी त्यामध्ये आहेत. आणि मी मगाशी सांगितलं तसं बाकीच्या 9 कोटी रुपये मी फुटबॉल आणि पार्किंग आणि जे काही इथं स्वच्छता गृह आणि मुलांना शिकण्याच्या करता त्या बाबतीमध्ये इतर गोष्टी ह्या सगळ्या आमचा देण्याचा प्रयत्न आहे. एकंदरीतच या मतदारसंघामध्ये आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये सुनील टिंगऱ्यांच्या पाठपुराव्यामुळं जवळपास 1,500 कोटी रुपयाचा निधी हा आम्ही देऊ शकलो. त्याच्यातली वडगाव शहरीकरांनो 2 वर्ष वाया गेली करोना आणि विरोधी पक्षात. 3च वर्ष मिळाली 1,500 कोटी. माझी तुम्हाला विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका येणार, महायुतीचं आल्यात, महायुतीचा आम्ही उमेदवार देणार. माझी आपल्याला विनंती आहे की महायुतीचा उमेदवार देत असताना त्यामध्ये तुमच्या मनातलाच उमेदवार मी देणार आहे, त्याबद्दल काळजी करू नका. पण तो देत असताना पुढच्या 5 वर्षात, ह्यावेळेस 3 वर्षात 1,500 कोटी रुपये दिले, पुढच्या 5 वर्षात 2,500 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम इथं सोयीसुविधा देण्याच्या करता आपण निश्चितपणे देण्याचं काम करू. लोहगावच्या उपजिल्हा रुग्णालयाचं पण लवकरच काम पूर्ण होणार आहे. आरोग्य पण तुमचं चांगलं ठेवलं पाहिजे, त्याच्यामध्ये देखील गोरगरिबांना माझ्या परवडलं पाहिजे, मिडल क्लासला परवडलं पाहिजे, त्याकरता 56 कोटी रुपये आपण खर्च केले. ITIचं काम प्रगतीपथावर आहे, त्याच्याकरता 15 कोटी रुपये आपण दिलेले आहेत. शास्त्रीनगर भागात नवीन उड्डाणपूल कामाचं टेंडर ते आपण आत्ताच त्या ठिकाणी केलेलं आहे. विश्रांतवाडी चौक फ्लायओव्हर काम सुरू आहे. सिद्धार्थनगर झोपडपट्टी प्रश्न शासन दरबारी तो मार्गी लावलेला आहे. येरवडा येथे नवीन फौजदारी न्यायालयाची इमारत ही होणार आहे. आणि वडगाव शहरीकरांनो, ही इमारत 161 कोटी 82 लाख रुपयाची त्या ठिकाणी आम्ही करतोय. सांगायचं तात्पर्य, ज्या ज्या गरजा माझ्या वडगाव शहरीकरांना, माझ्या पुणेकरांना गरजेच्या आहेत, त्या 8 विधानसभा मतदारसंघात देत असताना इथंही चांगल्या पद्धतीनं देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि त्या प्रकारे आज ह्याला राजमाता जिजाऊंचं नाव दिलेलं आहे. खरं तर नवरात्रामध्ये आपण नेहमी स्त्री शक्तीचा जागर करतो. खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ मासाहेब, तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, तसंच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तसंच रमाई माता, तसंच ह्या अशा अनेक आपल्या महिलांचं एक मार्गदर्शन, महिलांचे आशीर्वाद, महिलांनी त्या त्या काळात त्यांच्या एक महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने पुढं नेण्याचं काम हे करून दाखवलेलं आहे. आणि त्यांचंही स्मरण करणं आणि खऱ्या अर्थाने इथं राजमाता जिजाऊंचं नाव अतिशय योग्य अशा पद्धतीचं नाव दिलेलं आहे. इथं जी मेघडंबरी आहे समोर, तिथं स्वतः राजमाता जिजाऊ मासाहेब आणि त्यांच्याजवळ
बाल शिवाजी असं 2 पुतळे आम्ही त्या ठिकाणी उभे करणार आहोत. ते लवकरच त्याची ऑर्डर दिली. थोडं एक कुणाचे तरी सँक्शन राहिले ते मला आत्ता सांगितलं. काल जर सांगितलं असतं तर मी मुंबईला ताबडतोब ते सँक्शन मिळून दिलं असतं, परंतु हरकत नाही. मी मुंबईला गेल्यानंतर त्याही गोष्टीचं सँक्शन त्या ठिकाणी मिळून देईल. एकंदरीतच माझ्या पुणे शहराच्या नव्याने समाविष्ट उपनगराच्या विकासास प्राधान्य देण्याचा प्रयत्न एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी, दिलीप वळसे पाटील आम्ही सगळेजण महायुतीच्या सरकारमधले सगळे करतोय. एकंदरीतच पुरेसा आणि योग्य दाबाने पाणी पुरवठा होण्याच्या करता माझ्या लोहगावच्या परिसरामध्ये, माझ्या इकडच्या परिसरात भामा आसखेड प्रकल्पातनं तर वडू बुद्रुक येथे वाघोली पाणी पुरवठा करणं तिथं प्रयत्न करतोय आम्ही. ग्रामपंचायतीच्या काळातल्या पाईपलाईन आणि पाण्याच्या टाक्या त्यामुळं पाणी पुरवठ्यावर मर्यादा आहे. 8 महिन्यापूर्वी मी भूमिपूजन झालेले प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातल्या देखील तुमच्या ह्या अडचणी सुटणार आहेत. त्याच्यामध्ये सोडवण्याच्या करता जी कामं हातामध्ये घ्यायला पाहिजे होती ते पण घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे. वर्ष 2016 पासून समान पाणी पुरवठा योजनेचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. सध्या या परिसरात सुरू असणारी पाणी पुरवठ्याची कामं याच योजनेतनं पूर्ण करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि तिथंही वेगवेगळ्या ठिकाणच्या साठवण उंच पाण्याच्या टाक्या, दाब नलिका, वितरण व्यवस्था, अत्याधुनिक पद्धतीचे वॉटर मीटर्स हे सगळं बसून तुम्हाला जो काही त्रास बरेच दिवस होतोय तो दूर करण्याचं काम आम्ही या निमित्ताने करतोय. वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता देखील तुम्ही बघितलं, परवा पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे स्वारगेट ते सेशन कोर्ट ही जी मेट्रो सुरू केलेली आहे, मेट्रोचं जाळं टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही सगळीकडे पसरवतोय. त्याकरता केंद्र सरकार पण आम्हाला मदत करतंय. त्याकरता राज्य सरकारचा पण हिस्सा हा आम्ही त्या बाबतीमध्ये देतोय. आणि 20% राज्य सरकार, 20% केंद्र सरकार, 10% कॉर्पोरेशनला पण त्यांची हिस्सा देण्याच्या सूचना ह्या माझ्याकडनं त्या बाबतीमध्ये गेलेल्या आहेत. आपण पुणेकर, वडगाव शेरीकर या नात्याने त्याबद्दल काळजी करू नका, अशा प्रकारचं विनंती मी आपल्या सर्वांना या निमित्तानं करतो. खऱ्या अर्थाने काही लोक इकडे जातात तिकडे जातात. लोकशाहीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानात प्रत्येकाला अधिकार आहे. त्याच्यामध्ये मी काही टिप्पणी करू इच्छित नाही. परंतु कारण नसताना अलीकडच्या काळामध्ये एक चांगला लोकप्रतिनिधी, ज्यांनी नगरसेवक म्हणून पण चांगलं काम केलं, सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहणारा, सर्व समाजाला एक न्याय देण्याचा प्रयत्न करणारा अशा सुनील टिंगरे असताना त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न काहींनी त्या ठिकाणी केला. मित्रांनो, मी पण 35 वर्ष राजकीय जीवनात काम करताना कधी कधी कुठलाच मुद्दा राहिला नाही तर मग कुठंतरी कारण नसताना बदनाम करायचं आणि जनमानसामध्ये त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करायचा, डागाळण्याचा प्रयत्न करायचा. हे असले जे काही प्रकार आहेत ते प्रकार तुमच्या माझ्या राज्याला पुढे नेणारे प्रकार नाहीत. आणि त्यामुळं वडगाव शेरीकरांनो, तुम्हाला विश्वास ठेवला पाहिजे. मी नेहमी एकंदरीतच अशा प्रकारचे कुठले प्रसंग झाले तर पोलीस खात्याला माझ्या सक्त सूचना असतात की सगळ्यांना नियम सारखे, तिथं कुठल्याही प्रकारे कमी जास्त होता कामा नये अशा प्रकारचा माझा कटाक्षाने प्रयत्न असतो. आणि प्रत्येक भागातली कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, मी आणि आमचे सगळे सहकारी काम करत असतात. आजची कॅबिनेट झाल्यानंतर दुपारी आज मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतलेली होती आणि सगळ्या CP आणि SP-ना VC-वर घेतलेलं होतं. आम्ही मंत्रिमंडळाच्या मीटिंगमधनं त्यांच्याशी बोलत होतो की काय करायचं. अलीकडच्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडतात, कुठं आमच्या मायमाऊलीवर घडतात, कुठं आमच्या लहान मुलींवर घडतात, त्या अजिबात घडता कामा नये. त्याकरता पालकांनी काय जबाबदारी घ्यायची, त्याकरता लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काय जबाबदारी घ्यायची, सरकार म्हणून आम्ही काय जबाबदारी घ्यायची, पोलिसांनी काय जबाबदारी घ्यायची, त्याकरता कुठले नंबर द्यायचे, त्याच्याकरता मधून पालक आणि शाळेचा स्टाफ म्हणजे शाळा चालक, त्यांनी संस्था चालक, त्यांच्यामध्ये पण दुवा असला पाहिजे.
आणि त्या प्रकारे असाच एकमेकांशी संवाद साधून कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या घटना घडणार नाही ह्याबद्दलची प्रयत्न हा आमच्या महायुतीच्या सरकारचा चाललेला आहे. त्याबद्दल आपण काळजी करू नका. गोरगरिबांना चांगल्या चांगल्या योजना देण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये केला आहे. माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना देखील गोरगरीब आमच्या महिलांच्या करता खूप लोकप्रिय झालेली आहे. तिला सबल करायचं आहे, तिला सक्षम करायचं आहे, तिला एक आधार द्यायचा आहे, तिला सुरक्षित करायचं आहे. हा आमचा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. आणि या सगळ्या योजना देत असताना कुठेही जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. ह्या समाजाला नाही, त्या समाजाला द्यायची असा भेदभाव केला नाही. शेवटी आपण सगळेजण महाराष्ट्रीयन आहोत, भारतीय आहोत आणि एक माणुसकी म्हणून आपण एकमेकाला न्याय, एकमेकाला आधार आणि एकमेकाला रिस्पेक्ट हा आपण त्या बाबतीमध्ये दिला पाहिजे. मध्ये मी शेतकरी असल्यामुळं, मंत्रिमंडळातले आमचे अनेक शेतकरी असल्यामुळं आम्ही देवेंद्रजींनी, एकनाथरावांनी सांगितलेलं होतं की महावितरण जे शेतकरी तुमच्याकरता गाई दुग्ध व्यवसाय करतात, गाईचं दूध त्या ठिकाणी तुम्हाला देतात, तुमच्याकरता भाजीपाला पिकवतात, तुमच्याकरता धान्य पिकवतात, तुमच्याकरता फळबागा पिकवतात आणि तुम्हाला एक सगळ्या सकस आहार देण्याचा प्रयत्न करतायत, त्या माझ्या शेतकऱ्याला आपण एक मदत केली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातनं 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर ह्याच्या आम्ही वीजमाफी केली. शेतकऱ्यांना वाटत होतं की खरं काय खोटं काय, परंतु माझ्या हातामध्ये बिल आहे. त्याच्या एका माझ्या शेतकऱ्याचं 10,000 रुपये बिल होतं. 10,000 रुपये सरकारने भरले आणि त्याला आत्ता बिल आलंय 0 रुपये. का तर माझ्या त्या बळीराजांनी, त्या माझ्या शेतकऱ्यांनी अधिक चांगल्या पद्धतीनं आमच्या शहरी भागातल्या लोकांना दूध द्यावं, त्याच्याकरता देखील आम्ही इन्सेंटिव्ह त्यांना देतोय. आणि तुम्हाला सगळ्यांना धान्य चांगलं मिळावं, भाजीपाला चांगला मिळावं, फळं चांगली मिळावी आणि शेतकऱ्याचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न हा आमचा ह्या निमित्तानं चाललेला आहे. आम्हाला राज्य सरकार चालवत असताना राज्यातला सगळा घटक हा समाधानी राहिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतनं आम्ही पुढे चाललोय. तुझं नाव काय? भानुदास लक्ष्मण काकडे. हे बघा, हे काकडे तुम्ही बघा, तुमचं बिल होतं 10,090, इथं लिहिलंय ना, सरकारने भरलं 10,090, ग्राहकांनी भरायचं 0. जरा चांगली शेतीवाडी करा. प्रभाकर मल्हारी शिंदे, तुमचं बिल होतं 16,818, सरकारने भरलं 16,818, आता ग्राहकांनी तुम्ही भरायचंय 0. चांगली शेतीवाडी करा. आता शंकर काकडे, तुमचं बिल होतं 16,818, 5 हॉर्सपॉवरचं आहे, त्यांचंही 5 हॉर्सपॉवर होतं, शासनाने भरलं 16,818 आणि तुम्हाला भरायचंय 0. चांगली शेतीवाडी करा. यांना चांगल्या भाजीपाला, फळं, सगळं धान्य बिन्न सगळं द्या. किती एकर शेती आहे? अच्छा. आणि काय पिकं घेता? अच्छा, फ्लॉवर वगैरे घेतात. म्हणजे आपल्या वडगाव शहरीकरांना मिळतोय फ्लॉवर वगैरे, हरकत नाही. सांगायचं तात्पर्य, आम्ही बोले त्याचा चाले त्याची वंदावी पावले. आम्ही शब्दाचे पक्के, आम्ही त्या ठिकाणी सांगेल तसं वागतो. मी माझ्या मायमाऊलींना सांगतो, ज्यांना आम्ही इथं आदिती तटकरे बसली आहे, तिला विचारा, ती ज्या अंडर हा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे. जुलै ऑगस्टचे पैसे आम्ही दिले, सप्टेंबरचे दिले, ऑक्टोबर नोव्हेंबरचे. एक भाऊबीज म्हणून आमच्या बहिणीला ऑक्टोबरच्या 10 तारखेपर्यंत ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे माझ्या मायमाऊलीच्या घरी येतील, त्यांच्या अकाउंटला येतील. हे सगळी कामं करत असताना कुठेही भ्रष्टाचार होणार नाही, पारदर्शकता राहील. त्याच्यावर DBT, त्यांच्या अकाउंट नंबर, आधार कार्डशी लिंकअप ठेवले आणि ह्या प्रकारचं काम आमचं चाललेलं आहे. आणि त्याच्यातून गरिबांना पण एक आधार देण्याचं काम आणि इतर वर्गाला पण एक समाधानकारक जीवन जगता यावं, अशा पद्धतीचं एक सुरक्षित जीवन जगता यावं, अशा पद्धतीचं काम आमचं चाललेलं आहे. त्याच्यात आमचा सुनील टिंगरे आणि त्याची टीम देखील कुठं कमी पडत नाही, याबद्दलची खात्री आणि विश्वास
मी तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो आणि तुम्ही गेल्या 5 वर्षापूर्वी सुनीलला निवडून दिल्यानंतर खऱ्या अर्थाने वडगाव शिरीचे प्रश्न सोडवण्याच्या करता त्यांनी मनापासून प्रयत्न केला, त्याबद्दल त्याचंही कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्यालाही पुढच्या वाटचालीच्या करता मनपूर्वक शुभेच्छा देतो. एवढा वेळ झालेला असताना माझ्या मायमाऊली आणि जे प्रतिष्ठित नागरिक इथं थांबले त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.